मला तर सगळं निगेटिव्ह वाटायला लागलंय यार. राग येतोय मला किवचा. मला जळवायला अर्जुनला घेऊन यायचं. इतकं सगळं निगेटिव्ह चाललंय आजूबाजूला, त्यात पर त्याची भर. संताप होतोय यार. ऐक, हे बघ तुझा आणि कियाराचा पॅचअप होणारच आहे, त्यात काय नवीन आहे. हो मग हे बघ, आता तुम्हाला हे सांग की घरी जाऊन माईंना काय उत्तर द्यायचंय, कारण त्यांच्यामध्ये आपण शॉपिंगला गेलेलो पण आपण तिकडे एकही साडी घेतलेली नाहीये. काय उत्तर देणार आहे माईंना? मी काय म्हणते, आपण जाता जाता एका दुकानातून 2-3 साड्या घ्यायच्या का? हे बघ, फार फार तर माईंना आवडणार नाहीत, पण ऍटलीस्ट सिच्युएशन निभावली जाईल ना. येस. हा, होल्ड ऑन. साड्या नको घेऊया. का? अगं भांडायचा पॉइंट पाहिजे ना आपल्याला. पॉइंट मिळाला. मी बोंब मारणार की अमृता खूप चिकित्सा करत बसते. अजिबात लवकर साडी चूज करत नव्हतीस. वेळ वाया घालवत टाइमपास करत होती. आणि तू सांगायचं की अक्षय मला डॉमिनेट करत होता, घाई करत होता, त्यामुळे साड्या सिलेक्ट करताच आल्या नाही. शॉपिंग राहून गेली. मी तुझ्यावर, तू माझ्यावर ढकलायचं आणि भांडायचं. क्या बोलती? ऑसम. खूप छान पॉइंट आहे, पण माईन समोर आपण असं भांडू शकणार आहे का? मी केली ना रिहर्सल. तुला तर काय जमणार, तू भांडकुदळायचंस ना. चल चल चल. अरे सर सर. हा हा, हॅलो, मी तुला नंतर फोन करतो. हा हा. हाय सर. हॅलो, आपण पुन्हा भेटलो. त्याने ठरवलं म्हणून. हॅलो हॅलो हॅलो. काय काय रे, जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही जोडीनं भटकत असता. अरे असं करून कसं चालेल? अचानक डिवोर्स कसा मिळणार तुम्हाला? तुम्ही भांडायला हवं का नको? अहो त्याचीच प्रॅक्टिस करत होतो आम्ही. आणि आम्हाला एक पॉइंट मिळाला आत्ताच भांडायला. काय सांगतोय? मग हा, आपण एक काम करूयात, त्या समोरच्या टपरीवर ना चहा पिऊयात. चहा घेता घेता तुम्ही मला दाखवा कसे भांडताय ते. बघू बघू तुमच्या भांडणात किती दम आहे ते. चला, मी तुम्हाला चहा पाचतो. या 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 रे. तुम्ही, अरे काही होत नाहीये, पण मला सांगा तुम्ही कुठल्या मुद्द्यावर भांडणार होतात? हो ऍक्च्युली आम्ही साड्यांवरून भांडणार. तुम्ही साड्यांवर ना? हो, अक्षयची आयडिया ना ही. बर बर. अक्षय, अक्षय यार उशीर होतो यार. हो चला अक्षयराव. अक्षय, अक्षय, अक्षय. अमृता, अगं तू वेडी आहेस का? हा, काय झालं असं तर? तू काय करत होता रस्त्यात? तू कशाला मजा आलीस पण? कोणी रस्त्यात उभं राहून मेसेज करतं का? अगं तुला काय झालं असतं तर? आणि तुला काही झालं असतं तर? सॉरी. चल आता. ऍक्च्युली तुम्हाला डिवोर्सची नाही, लग्न करण्याची गरज आहे पुन्हा. अमृता, अगं तू वेडी आहेस का? हा,
अगं तुला काय झालं असतं तर? आणि तुला काही झालं असतं तर? ऍक्च्युली तुम्हाला डिवोर्सची नाही, लग्न करण्याची गरज आहे पुन्हा. तुला लागलं नाही ना फार? तू मूर्ख आहेस का? इतका इरेस्पॉन्सिबल कसा वागू शकतो तू? रोडच्या मध्ये थांबून कोणी मेसेज करतं का? ते यार चुकून झालं माझ्याकडून. तू पण तर उडी मारलीस की रस्त्यात मला वाचवण्यासाठी, कसलाही विचार न करता. तुला काय झालं असतं तर मग? आणि तुला काही झालं असतं तर? अगं पण स्वतःच्या जीवाची पर्वा करायची ना. तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतं? ऑफकोर्स मी काही करून तुला वाचवलं असतं, काहीही करू. मग मी हे तेच केलं ना. पण कसं आहे ना अमृता, एक लॉजिकची गोष्ट आहे. विमानात प्रवास करताना पण एक सूचना असते, दूसरों की सहायता करने से पहले कृपया अपनी पेटी बांध ले. त्यामुळे पुढल्या वेळी मला वाचवताना धडपडू नकोस, आणि पडलीस नाकावर पडू नकोस, अजून नक्त होईल. चला आता मी किचन मध्ये चालते. आवरा. अरे अक्षय, अक्षय मी जाताना सगळं आवरून गेले होते. सगळं अस्ताव्यस्त पडलंय. अरे त्याचं अस्ताव्यस्त काय सगळं सामान? हा म्हणजे अक्षय कुणीतरी आपल्या रूम मध्ये येऊन गेलंय आणि फक्त आलं नव्हतं, काहीतरी कारस्थान कोणीतरी करून गेलंय. एक काम कर, तू बाकी सगळं चेक कर, मी बघतो काय गेलंय का बघ. अक्षय हे ड्रॉवर पण अस्ताव्यस्त आहे. अमृता अगं हे ड्रॉवर तर लॉक आहे, पैशांचं ड्रॉवर. म्हणजे पैसे नाही चोरलेले. त्या ड्रॉवर मध्ये बघ बरं. अगं त्या ड्रॉवर मध्ये फक्त 2 डायरीज होत्या माझ्या आणि तिकीट होती विमानाची. तिकीट? अक्षय तिकीट नाहीयेत. हा म्हणजे तिकीट गायब आहे. तिकीट गायब म्हणजे हनीमून कॅन्सल. येस, हनीमून कॅन्सल, तिकीट गायब. अरे आता जाऊन सांगतो हनीमून कॅन्सल, तिकीट गायब झाली आहेत. डोक्यावर पडलायस का? अजिबात सांगायचं नाही, कारण आपण जर आता सांगितलं तर दुसरी तिकीट आपल्या हातात ठेवतील ते. मी काय म्हणते, लास्ट मोमेंट घरच्यांना सांगायचं की आमच्याकडे तिकीटच नाहीयेत, आम्ही हनीमूनला कसं जाऊ शकू. असं सांगितलं म्हणजे मग हनीमून कॅन्सल. अरे फोन वाजला, क्यूचा असणार. ती नेहमी योग्य वेळी फोन कर. ऍडव्होकेट गोड बोले. हा बोला सर. मी नाही, तुम्ही बोला हो. काय झालंय का भांडण? नाही सर, ऍक्च्युली आम्ही ट्राय करतोय. नाही म्हणजे अजून टाळ्या देणंच सुरू आहे का? अरे तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं या, तुमचे पैसे घेऊन जा. एकदम होपलेस केस आहे हो तुमची. मी ही केस सोडतोय, तुम्ही सुखानं नांदा. नाही नाही सर, ऐका ना, हे बघा त्याची इच्छा असेल तर. हे बघा आता माझ्याकडे क्लायंट आलेला आहे, आता मला वेळ नाही. एकतर भांडा किंवा नांदा. अच्छा बाय. कसला वकील आहे हा, आपला ऐकूनच घेत नाही. ते जाऊ दे, हनीमून कॅन्सल. येस, हनीमून. अहो टाळी द्यायची नाही.